हाय, मी वनिता. तुम्हा सर्वांचं वनिता लाईफ व्लॉग या चॅनलवर खूप खूप स्वागत करते. आज पहिलाच चॅनलवरचा मोठा व्हिडिओ पोस्ट करते आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्लॉग्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जेव्हाही मी व्हिडिओ पोस्ट करेन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळेल. आणि आज मला सुट्टी आहे, तर सुट्टीच्या दिवसाचं जे रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. नेहमी मी शॉर्ट्स टाकत होते आणि माझं इव्हिनिंगचं किंवा मॉर्निंगचं जे रुटीन आहे ते दाखवायचे, आणि नंतर माझं ऑफिस असायचं, त्यामुळे मला जास्त शूट नाही करता येत. पण आज मला सुट्टी आणि सुट्टीच्या दिवसाचे जे माझं सकाळपासूनचं रुटीन असतं ते मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर चला आता आपण वळूया माझ्या मॉर्निंगचं रुटीन बघूया. तर चला. तर सकाळी सकाळी सर्वात आधी नाश्ता बनवून घेतला. साबुदाण्याची खिचडी बनवली होती आणि चहा. मग चहा नाश्ता केला व्यवस्थित, कारण कामं खूप करायची होती दिवसभर, त्यामुळे मग एनर्जी तर पाहिजे आधी काही. आणि मग व्यवस्थित नाश्ता वगैरे केला. त्यानंतर मग मला ब्लँकेट धुवायची होती. आमची ब्लँकेट खूप खराब झाली होती, मग तीच धुवायला घेतली होती मी. मशीनमध्ये टाकायची नव्हती, कारण तिचे छोटे छोटे धागे निघत होते, मग मशीनला प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मग हाताने खूपच एफर्ट्स घ्यावे लागले मला हे करण्यासाठी. कारण पाणी जेव्हा त्यामध्ये गेलं तेव्हा ती खूपच जड झाली होती, माझ्याच्याने हँडल होत नव्हतं, पण केलं कसं बसं. जेव्हा मम्मी लहानपणी ही अशा पद्धतीने ते उभं राहायची त्याच्यात आणि धुवायचे ना काही गोधड्या वगैरे लहानपणी, तो खूप मजा वाटायची, असं वाटायचं आपण पण करावं. पण आता कळतंय त्याचे एफर्ट्स काय असतात खरे. असो, मग हेही काम करून घेतलं पटकन, आणि पाणी त्यातलं निघून जाण्यासाठी मी तशीच ठेवली ती. आणि मग जेव्हा त्याचं पाणी निघून गेलं तेव्हा म्हटलं ती वाळत टाकू आपण. त्यानंतर मग लगेचच स्वयंपाकाच्या तयारीला लागले. मला सुट्टी असली तरी मी सुमेधला टिफिन करून देत असते रोज सकाळी, पण आज ते खूपच लवकर गेले होते. मग टिफिन वगैरे मी त्यांचा रेडी केला. आणि दर सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा जेव्हा सुट्टी असते मला, मी मम्मीकडे जातच असते. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही दुपारी तिकडेच या जेवायला, मी टिफिन तिकडं घेऊन येते. मग काल जी मटकी होती मी भिजत टाकली होती आणि रात्री बांधून पण ठेवली होती, तर मग त्याला छान मोड आले होते. आणि मटकीचीच भाजी मी बनवणार होते. आणि उन्हाळा खूप आहे म्हणून काही जास्त मसाला काढला नव्हता, खडे मसाले वगैरे, कारण गरम पडतं पोटात, ऊन खूप आहे. तर साधंच आपलं टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आणि आपले बेसिक मसाले जे काही धने जिरे पावडर, हळद, मिरची पावडर, असं सिंपल बनवणार होती. आणि मग स्वयंपाक वगैरे करायला घेतला लगेचच. तुम्ही बघू शकता, पटापट आवरून घेतलं. टोमॅटो, कांदा जे काही आपण कट केलं होतं ते मी त्यामध्ये कुकरमध्ये टाकलं, कारण कुकरमध्ये मला आवडतं मटकी वगैरे बनवायला, उसळ, कारण छान स्मॅश होते, ती मऊ होते आणि आवडते मला, म्हणून मी कुकरच चूज करते. आणि वेळही कमी लागतो, पटकन कामं होऊन जातात. मग इकडे भाजी झाली एका साईडने, मग लगेचच कुकर दुसऱ्या साईडला ठेवला आणि इकडनं लगेच चपात्या करायला घेतल्या, म्हणजे भाजी चपाती सोबतच होऊन जाईल माझं काम पटकन. आणि हा पहिलाच मोठा ब्लॉग आहे बरं का, म्हणजे फर्स्ट ब्लॉग म्हटलं तरी चालेल. म्हणजे याच्या आधी मी शॉर्ट्स अपलोड केलेत खूप, पण जेव्हापासून मी ब्लॉगिंग स्टार्ट केलं तेव्हापासून फक्त व्लॉगच टाकत होते मी. आज मोठा ब्लॉग बनवला, तर काही चूक भूल असेल तर समजून घ्या तेवढं. म्हणजे जेव्हा मी शूट केलं आणि त्यानंतर मी सगळ्या क्लिप्स बघितल्या, चेक केल्या, तेव्हा मला कळलं की काहीतरी म्हणजे शूट व्यवस्थित नाही झालं आहे, थोडंसं पूर्ण एक तर मी दिसत नाही किंवा सीन दिसत नाही आहे काही. तर माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काही नाही आहे अजून, तर मी घेतला नाही आहे, कारण फक्त महिना झाला आहे मला व्लॉगिंग स्टार्ट करून. त्याच्यामुळे ट्रायपॉडच्या सर्चमध्ये आहे मी की कुठला चांगला असेल ट्रायपॉड, बघते आहे. तर आज मी फक्त मोबाईल कुठेतरी असं ॲडजस्ट करून केलं शूट. आणि त्यानंतर शूट बघितल्यानंतर मला असं वाटलं की नाही व्यवस्थित शूट झालं आहे, तर नको करूया ब्लॉग अपलोड.
पण मी इतकी मेहनत केली होती ना, म्हणजे सुट्टी असून माझं खूप उशिराने काम नेहमी लवकर होतं पण उशिराने झालं यावेळेस. कारण प्रत्येक वेळेस मोबाईल ॲडजस्ट करा, हा सीन रेकॉर्ड करा, तो सीन रेकॉर्ड करा, स्वयंपाकाचा हात पुन्हा मोबाईलला लावा, असं सगळं. तर खूप एफर्ट्स घेतले मी. म्हणून म्हटलं चला जसं असेल तसं अपलोड करूया, बघूयात तरी काय रिस्पॉन्स येतो आहे. आणि खरंच तुम्हाला जर म्हणजे व्हिडिओ माझा आवडले, ब्लॉग्स आवडत असतील तर तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की ठीक वाटतं आहे का की नाही. म्हणजे तसं तर मी पुढे इम्प्रूव्ह करणारच आहे माझे व्लॉग्स, पण तरी मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा काय इम्प्रूव्हमेंट पाहिजे किंवा कसे वाटत आहेत व्लॉग. शॉर्ट्स पण बघा नक्कीच माझे. आणि मग स्वयंपाक झाला आणि पटापट किचन ओटा क्लीन करून घेतला, कारण रोज मला ऑफिस असतं सकाळी, तर मी पटकन ओल्या कपड्यानेच पुसून वगैरे घेत असते किंवा जेव्हा जास्त खराब झाला तर धूत पण असते. तर सुट्टीच्या दिवशी तर मी आवर्जून व्यवस्थित क्लीन करून घेते किचन ओटा स्क्रबरनी घासून वगैरे. आणि मग सर्व क्लीन केलं. त्यानंतर मग जे स्वयंपाकाचे भांडे होते ते पण घासायचे होते, भांडे वगैरे घासून घेतले. आणि जी माझी रिअल लाईफ आहे ना, म्हणजे जसं आहे जसंच्या तसं मी ब्लॉगमध्ये मांडणार आहे माझी लाईफ. असं तामझाम वगैरे असं काहीच नाही, जसं असतं तसं. सकाळचं माझं हेच रुटीन असतं, जशी मी असते तशीच तुमच्या पुढे प्रेझेंट होणार आहे. घरातली कामं जी असतात ती सगळीच मला करावी लागतात आणि ते सर्व रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तेव्हा सगळं काही रिअलिस्टिक असणार आहे, फेक दाखवण्याचा अजिबात प्रयत्न नाही. तर बघा तुम्हाला आवडतं आहे का, आवडत असेल तर सपोर्ट राहू द्या शेवटपर्यंत. आणि बघा इथेच मी ना हाफच दिसते, म्हणजे माझा फेसवरती दिसतच नाही आहे काही. तर मी जेव्हा हा क्लिप शूट करताना ना मी मोबाईल ठेवला होता, तर मला असं दिसत होतं की मी पूर्ण दिसेल असं मला वाटलं होतं. पण शूट झाल्यानंतर मला कळालं, आता शूट होईपर्यंत मी काय बघितलं नाही, पण मग ते अर्धच आलं. तर यावेळेस तेवढं ॲडजस्ट करून घ्या, पुढच्या ब्लॉग्सपासून मी नक्कीच इम्प्रूव्हमेंट करेल त्यात. त्यानंतर मग मी ते झालं सगळं, किचन आवरलं, मग बेड आवरायला घेतला. जो माझा ड्रेसिंग टेबलचा आरसा आहे काच, तो मला खूप क्लीन लागतो, कारण सारखा आरशात बघायला लागतंच. मग मी एका पेपरने त्याला पुसून घेते. पेपरने पुसलं ना तर मिरर खूप छान क्लीन निघतो. तर मग ते करून घेतलं. त्यानंतर कपडे होते, खूप घड्या करायच्या होत्या त्याच्या, तेच करून घेतलं मग फटाफट. त्यानंतर मग मला बाल्कनी पण क्लीन करायची होती. तसं तर नेहमी क्लीन करत असते, पण उन्हाळा खूप आहे, खूप डस्ट येते मध्ये आणि मग पायाला लागते ते खराब, तर ठीक नाही वाटत. मग लगेच तिथे पण पाणी टाकून घेतलं आणि मग क्लीन करून घेतली बाल्कनी. त्यानंतर मग फरशी पुसायची होती मला, तर ते पोछाने वगैरे काही माझ्याकडनं होत नाही, मला नाही आवडत ते, आणि मला जमत पण नाही, मी हातानेच क्लीन करत असते. आणि मग ब्लँकेट वाळायला टाकली आणि चेक करून घेतलं खाली कोणी नाही आहे ना, त्यांच्या अंगावर पाणी तर नाही सांडत आहे. मागच्या वेळेस माझ्याकडनं असंच झालेलं होतं, म्हणून मी आधी त्याचं पाणी पूर्ण निघून जाऊ दिलं आणि मग वाळत टाकली. त्यानंतर मग मी रेडी झाले मम्मीकडे जायला आणि मग निघाले मी मम्मीकडे जायला. तिकडं पण मग गेले मी घरी, पण मम्मी काही आलेली अजून, आणि मम्मीचे कपडे पण मम्मीला खूप घाई. मग म्हटलं आपण आलोच आहे तर कपडे पण वॉश करून घेऊया. तिकडे जाऊनही मी कामच केलं. त्यानंतर मग सुमेत पण आले होते दुपारी, मग मम्मी आली आणि मग जेवण वगैरे केलं आम्ही. आणि हेच असतं बरं का माझं डेली रुटीन. तर पहिलाच मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की 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 कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि फ्रेशर्स आहे मी, सपोर्ट राहू द्या. थँक्यू.